आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पुलाच्या भरावाचे काम सुरू झाले आहे। उड्डाण पूल ते कोयना पूल दरम्यान भराव टाकण्यात येणार असून त्यासाठी भरावाच्या संरक्षक भिंतीसाठी पॅनेल बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। या पॅनेलच्या आतील बाजूस पूर्ण भराव येणार असून सध्या या ठिकाणी कराड शहरात व कोल्हापूर बाजूकडे जाणारी वाहतूक सुरू आहे। ही वाहतूक कोयना पुलापासून डाव्या बाजूला तयार केलेल्या सेवा रस्त्यावरून काही दिवसातच वळवली जाणार आहे। यासाठी 2 लेनचा रस्ता करण्यात येत आहे। दरम्यान हॉटेल अमित समोरही सेवा रस्ता तयार करण्यात येत असून या बाजूला कोल्हापूर नाका, हॉटेल माळी, साई हॉस्पिटल, मळाई टावर येथील अतिक्रमणे अद्याप न काढल्याने या बाजूचा सेवा रस्ता या अतिक्रमणामुळे रखडला आहे। त्यामुळे या ठिकाणची संपूर्ण अतिक्रमणे काढल्याशिवाय कोल्हापूर बाजूकडून सातारा बाजूकडे जाण्यासाठी सेवा रस्ता तयार करता येणार नाही। याशिवाय भरावाच्या कामालाही अडथळा निर्माण होणार आहे।